कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा भलत्याच प्रकरणात अडकले। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बी.एस. येडियुरप्पा यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। येडियुरप्पा यांच्यावर एका अल्पवयीन मुलीचा कथित लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी यांच्या विरुद्ध एफ.आय.आर. दाखल करण्यात आलाय। पोक्सो आणि 354A आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। एफ.आय.आर. मधील माहितीनुसार एका 17 वर्षीय मुलीच्या आईने याबाबत तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी येडियुरप्पा यांच्या विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। दरम्यान या प्रकरणी येडियुरप्पा यांनी अद्याप आपली भूमिका मांडलेली नाही। पीडित मुलगी आणि तिची आई एका फसवणूक प्रकरणात येडियुरप्पा यांच्याकडे मदत मागण्यासाठी आले होते, त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती एफ.आय.आर. मध्ये आहे।